विनंती करतो प्रल्हाद निरगुडा वाघेरा यांना आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। आदरणीय प्रल्हाद निरगुडा वाघेरा यांना आपण विनंती करूयात की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। सलामीर जोडी खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। प्रकाश भगत, श्याम भगत, आकाश भगत आणि श्याम भगत सलामीर जोडी खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय। गेम ऑन। पहिलाच बॉल गोलंदाजी मार्गवरती गुरुनाथ आणि पहिलाच बॉल यामध्ये पंचांकडे अपील, परंतु पंच फेटाळत असताना इथे डॉट बॉलची संख्या पाहायला मिळाली। पहिल्याच बॉलवरती पहिल्या बॉलचा खेळ इथे समाप्त झालाय आणि डॉट बॉलची संख्या पाहायला मिळाली। चांगली गोलंदाजी पिंपनचा षटक फेकत असताना इथे देखील खोलवर टप्प्याचा त्यावरती आक्रमक करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु स्वतःच्या फालतूर मध्ये इथे देखील गोलंदाजाने बॉल अडवला गेलाय। आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय गुरुनाथच्या माध्यमातून। हा कालच्या दिवसामध्ये पहिला एरमासी संघ हा सुपर 4 मध्ये दाखल झाला आणि तिथून मात्र आजचा दुसरा दिवस सुपर 5 मध्ये दाखल झाला आणि तिथून मात्र आजचा हा दुसरा दिवस। दुसऱ्या दिवसातील पहिली मॅच आपल्या भेटी झाली आहे। चला पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय। 4-5 बॉलचा रनअप। यावेळेस आणखीन एक खोलात टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा। बॅक टू बॅक इथे तिसरा डॉट बॉल फेकलाय। कौतुक करावं लागेल गोलंदाजाचा। कालच्या दिवसामध्ये देखील पाहिलं अनेकशे गोलंदाज इथे मात्र मिडल ओव्हर षटक फेकला प्रवीण या गोलंदाजानं आणि तिथून मात्र सामना जिंकला आणि या गोलंदाजाने देखील सुरुवात केली। बॅक टू बॅक इथे 3 बॉल डॉट फेकलेत। फलंदाजाला इथे मात्र कुठेतरी दडपण आलंय। इथून बॅटचा स्पेस खोलावा लागेल। इथे मात्र रनआउटची संधी, परत एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल। एका सिंगलच्या सह्यानं श्री गणेश झाला। एका धाव्याने इथे संघाचं खातं ओपन झालंय। यावेळेस स्ट्राईकला आपण पाहिलं श्याम भगत ज्याच्याकडे स्ट्राईक मिळाली। यावेळेस बॉल आणखीन एक खोलात टाकला होता, त्यावरती मात्र खोदून काढलाय। क्षेत्ररक्षण तिथे असणारे इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील झालाय। प्रत्येक सिंगल इथे कंप्लीट झाली। एका सिंगलच्या सह्यानं 2 धावा दाफटल्यावर लागले गेल्यात। पहा इथून बॅटचा स्पेस खोलावा लागेल। खऱ्या अर्थानं पाहिलं जातं P1चं पहिलं षटक ज्यामध्ये 2 खेळाडू 30 डिग्रीच्या बाहेर असतात आणि त्याचा पुरेपूर वापर या 2 फलंदाजांना करावा लागेल, परंतु तसं काही घडत नाहीये। मैदानाच्या आतमध्ये ताकदीची गोलंदाजी पाहायला मिळते गुरुनाथच्या माध्यमातून। अद्यापर्यंत 2 धावा दाफटल्यावर लागले गेल्या। चांगली गोलंदाजी होती। यावेळेचा देखील खोदून काढलाय। तिथे मात्र मिड विकेटला क्षेत्ररक्षक असणार। एक सिंगल कंप्लीट झाले। दुसरा प्रयत्न रनआउटची संधी असेल आणि इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु तिथे एक विकेट किपरनं थोडीशी चुकी केली आणि 2 धावा इथे मिळतील सायनाथ धोदानी टीमला। पंचांचा इशारा आलाय। षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर आपण पाहिला तर बिनबाद 4 आकड्यावरती जाऊन पोहोचले। चला पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपलाय आणि पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 4 धावा जमा केल्यात। इथून आक्रमकता करावी लागेल। इथून बॅटचा स्पेस खोलावा लागेल। मोठ्या फटक्याची खऱ्या अर्थानं गरज असणार आहे सायनाथ धोदानी टीमला आणि जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पहिली सलामीर अजूनही स्तब्धपणे उभी असणार आहे। आकाश आणि श्याम गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहिलं तर दुसरं षटक हाताळण्यासाठी सुरेश भगत
ज्याच्या हातामध्ये खऱ्या अर्थाने चेंडू सोपवला गेलाय. हा पिबनचं षटक एक कंजूशी गोलंदाजी झाली गुरुनाथच्या माध्यमातून आणि तिथून मात्र चेंडू सोपवलाय सुरेश भगत या गोलंदाजाच्या हातामध्ये आणि त्याचा हा पहिला बॉल. यावेळेचा बॉल खोदून काढलाय मिड विकेटला क्षेत्ररक्षक असणारे त्याच्याकडनं होणार नाहीये चुकी. इथे पहिला धक्का मिळेल सायना धूत आणि टीमला. श्याम भगत बॅक टू डग आउट. टीजे बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय नंबर 3 वरती रवी सांबरे. काय गोलंदाजी होती पहिल्याच बॉलवर इथे मात्र विकेट मिळवल्या सुरेश या गोलंदाजांना आणि इथून मात्र आणखीन दबावानं प्रेशर निर्माण झालाय सायना धूत आणि टीम वरती. 4 धावा दफटलावर लागल्यात एका गड्याच्या मोबदल्यात थोडस धडपण पाहायला मिळतंय. यावेळेस बॉल आणखीन एक डीप बॅकवर्ड फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक असणार आहे त्याच्याकडनं चुकी होणार नाहीये. सिंगल इथे कंप्लीट झाली आणि सिंगलच्या सह्यानं इथे आपण पाहिलं 5 धावा स्कोर वरती लागल्यात. इथून आक्रमकता फलंदाजी करावी लागेल खऱ्या अर्थानं पहिला वागेरा बी संघ हा देखील त्याच्यामध्ये आक्रमकतेचे फलंदाजी पाहायला मिळत आहे आणि इथून देखील जखडून ठेवण्याचं काम करत असताना आणखीन एक क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र फेकून दिलाय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. वारंवार बीट होत असताना आपण पाहिलं तर आकाश भगत त्याच्या बॅटमध्ये आधीमध्ये वैयक्तिक 3 धावा त्यानं जमा केल्यात आणि तिथून मात्र अजूनही तो स्ट्राईक ऑनला उभा असणार आहे परंतु त्याच्याकडनं अशा बाळगल्या असेल संघनायकांना मोठ्या फटक्याची. यावेळेस देखील आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्यावेळेस मात्र एक सिंगल कंप्लीट झाल्या. सिंगलच्या साह्यानं एक केरी धैर्यानं कुठेतरी दफलक जमा करत असताना सायना धूत आणि संघ या एका धावेच्या मदतीने आणखी दफलकेत वाढ होईल. 6 धावा एका गडीच्या मोबदल्यात. इथून ज्याच्यावरती विश्वास दाखवलाय रवी सांबरे त्याच्यामध्ये देखील मोठे फटके लगावण्याची क्षमता असणार आहे परंतु ते फटके देखील पाहायला मिळत नाहीये. यावेळेस आणखीन एक लोवर फुल टॉस आणि बॉल जाऊन सर इष्टांचा वेध इष्टा उद्ध्वस्त करून टाकल्यात. आणखीन एक फलंदाज बाद होईल सायना धूत आणि टीमचा रवी सांबरे. चांगली धून सकाळच्या सत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची ऐकवली गेली. नवीन बॅट्समॅन नंबर 4 वरती बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय किसन ढुमणे. इथून मात्र आणखीन दबाव निर्माण झालाय सायना धूत आणि टीम वरती. चांगली गोलंदाजी होती अक्षरशः आतापर्यंत आपण पाहिलं तर एकही मोठा फटका लगावून दिला नाहीये वागेरा बी संघाच्या गोलंदाजांना. दफलक मात्र 6 या आकड्यावरती अजूनही आणि दुसरे षटक सुरेश भगत अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये देखील. इथून मात्र जबाबदारी असणारे किसन ढुमणे या फलंदाजावरती. यावेळेचा लोवर फुल टॉस त्यावरती मात्र आक्रमक करण्याचा प्रयत्न फाईन लेग रिजन मध्ये तिथे क्षेत्ररक्षक असणार आहे. इथे आणखीन एक सिंगल मिळेल. एकानं दुहेरी धावेने इथे मात्र कुठेतरी दफलक जमा करत असताना पंचाचा इशारा आलाय. षटक क्रमांक इथे दुसरा संपलाय आणि 2 षटकाच्या सबब नंतर अवघ्या 7 धावा स्कोर वरती लागल्या गेल्यात.
संपलाय 7 धावा स्कोरवरती लागल्यात. आता मात्र जबाबदारी असणारे दोन फलंदाज आपण पाहिले तर किसन ढुमना आणि आकाश भगत जो खऱ्या अर्थानं सलामीरासाठी दाखल झालाय, परंतु त्याच्या बॅटमध्ये देखील मोठी फटके येत नाहीये. तिसरा गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. अकेश ज्याचा हा पहिला बॉल डॉट फेकत असताना सुरुवात चांगली झाली आहे. या गोलंदाजांना देखील आतापर्यंत आपण पाहिलं 7 धावांवर रोखून ठेवलंय सायनाथ दुधानी या संघाला. या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर एकही मोठा फटका आतापर्यंत लगावला नाहीये आणि तिथून मात्र दबावानं प्रेशर निर्माण झालाय. अकेशने देखील डॉट बॉलच्या सहाय्याने सुरुवात केली आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते वारंवार वगैरे बी संघाकडनं. यावेळेचा मोठा फटका मारण्यापर्यंत फटका फसलाय आणि बॉल बराच वेळ हवेमध्ये. तिथे मात्र शतरक्षकाने टिपलाय झेल आणि इथे रवी सांबरीचा संपलाय खेळ. डीजे इथून मात्र आणखीन आपण पाहिलं तर आणखीन एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यशवंत स्कोरबोर्डचा आपण विचार केला तर 7 धावा आणि 3 खड्याच्या मोबदल्यात थोडीशी बिकट परिस्थिती पाहायला मिळते. यावेळेस लोवर फुटचा एक्स्ट्रा कव्हरला बॉल फलंदाजाच्या बॅटमध्ये. इथे मात्र तू मॅम धोक्याची घंटा, परंतु पंचांचं बोर्ड आकाशामध्ये. आणखीन एक फलंदाज बाद होईल. इथून मात्र आणखीन चुकी पाहायला मिळते सायनाथ दुधानी टीम कडनं. फलंदाज बाती होईल आकाश भगत. बॅक टू डगआउट. फलंदाज बाद होईल आकाश भगत. मात्र परतावं लागेल. पहिले कुठली गरज देखील नव्हती. इथे गरज नसताना धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र फलंदाज बाद झाला आकाश भगत. इथून मात्र तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना 8 धावा अजूनही स्कोरबोर्डवरती लागल्या. 4 गडी देखील गमावलेत सायनाथ दुधानी टीमना. विश्वास सांबरी आणखीन एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, ज्याच्यावरती आता मात्र चांगली जबाबदारी असणार आहे आणि इथून जबाबदारीला भार घ्यावा लागेल. मोठ्या फटक्याची खऱ्या अर्थानं गरज देखील असणार आहे आणि ते फटके देखील पाहायला मिळत नाहीये. यावेळीचा देखील आणखीन एक खोलवर टप्प्याचा बॉल पडल्यानंतर वेगवाने पाहायला मिळाला. विकेट किपरच्या हातामध्ये वीज जाऊन विसावलाय. डॉट बॉलची सांगता इथे पाहायला मिळते. गोलंदाजी मार्फवरती आकेश मध्ये चांगली गोलंदाजी करतोय, ज्याच्या माध्यमात आतापर्यंत एकही एक्स्ट्रा धाव खर्च करता आली नाही आणि चांगली गोलंदाजी झाली. विचार केला अवघी 1 धाव त्यानं खर्च केली आणि त्यावरती तो गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये देखील पाहायला मिळते. यावेळेचा विश्वासला देखील कुठेतरी थोडस दडपण पाहायला मिळतं. यावेळेचा बॉल आणखीन एक रनआउटची संधी होऊ नये का, परंतु इथे चितेच्या चपलाईने एक सिंगल कंप्लीट केली. छोटी धाव इथे कंप्लीट केली. एका धावेच्या मदतीने आणखीन आपण पाहिला अजूनही सिंगल डिजिट मध्ये सायनाथ दुधानी या संघाची धावसंख्या 9 आकड्यावरती पाहायला मिळते. 9 धावा स्कोरवरती लागल्या. आपण विचार करा तिसऱ्या षटक दिलं. शेवटचा बॉल खऱ्या अर्थानं शिल्लक असणार आहे.
गोलंदाजी मार्फत चांगली गोलंदाजी होती अखेरच्या माध्यमात यावर लोवर फुल टॉस मिड ऑफला क्षेत्ररक्षक असणारे आणि त्याच्याकडनं झाले मिस फील्ड बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा खऱ्या अर्थाने या इनिंग मधला आणि आजच्या दिवसामधला पहिला चौकार येतोय. वरती लागल्यात अजूनही शेवटचं षटक बाकी असणार आहे. इथून मध्ये चौकारच्या सहाय्याने आपण पाहिलं तर थोडीशी वेगाने धावसंख्या वाढली सायनाथ धुताने टीमचे आणि जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. इथून शेवटचे षटक म्हटलं तर हाणामारीचे षटक. इथून मोठ्या फटक्याची गरज असणार आहे परंतु ते फटके देखील लगावून देत नाहीये. इथे थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाल्या आणि त्याचा फायदा सायनाथ धुताने टीमला. गोलंदाजी मार्फत शेवटचा षटक फेकण्यासाठी नितीन गिरा यावेळची बॅटची कडा विकेट किपरनं चांगला ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न परंतु तिथे थोडंसं असफल राहिलाय आणि इथे एक सिंगल कंप्लीट झाली. फार चांगला प्रयत्न झाला होता विकेट किपरचा देखील परंतु एक सिंगल इथे रोखता आली नाहीये. एक दुहेरी धावेने देखील इथे प्राधान्य देत असताना पाहायला मिळत आहे. 14 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात एका धावाच्या मदतीने. अजूनही 5 बॉल या इनिंग मधले शिल्लक असतील आणि नितीन गिरा देखील चांगली गोलंदाजी करतोय या षटकामध्ये. इथून यावेळेचा बॉल चॉप करत असताना एक्स्ट्रा कव्हरला बॉलच्या आउटफील्ड आपण पाहिली थोडीशी फास्ट पाहायला मिळते आणि जाईल सीमा रेषा पार. हा येतोय यशवंतच्या बॅट बंद चौकार. या 4 धावांच्या मदतीने 18 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात आणि इथून मात्र कुठेतरी शेवटच्या क्षणी मोठ्या फटक्याची गरज ते मात्र सायनाथ धुताने संघ करतो. 18 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. इथून आक्रमकता चढवायला सुरुवात. गोलंदाज आपण पाहिला तर नितीन वरती इथे फिल्डिंग मध्ये थोडस परिवर्तन करत असताना पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस चौकारच्या सगळ्यांना बॅटिंग करतो. यावेळेचा बॉल अखिन हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न त्यावरती मात्र आपण पाहिला डीप बॅकवर फाईन लेग मध्ये एक सिंगल कंप्लीट झाली. खराब फेकी आणि तिथे बॅकअप चांगलं राहिलंय. 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. आणखीन एक तिसरीचा प्रयत्न होईल का तू मेमे. इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. इथे देखील काही गरज नव्हताना इथे मात्र फलंदाज बाद झालाय ज्याचं नाव आहे विश्वास सांबरे. बॅक टू डगआउट. या 2 धावांच्या मदतीने इथे मात्र 20 धावा कंप्लीट झाल्यात सायनाथ धुताने टीमच्या. फार नवीन फलंदाज रोशन सांबरे मैदानात आतमध्ये दाखल झालाय. त्यावरती आक्रमक करण्याचा प्रयत्न त्याचा देखील झाला होता परंतु बॅटचा ना बॉलचा संपर्क झाला नाहीये. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. इथून मात्र ज्या पद्धतीने सुरुवात केली होती गोलंदाज आपण पाहिला पहिले षटक फेकत असताना गुरुनाथ त्याच पद्धतीनं इथे मात्र नितीन देखील शेवट देखील गोड करत असताना डॉट बॉलचे चांगला पाहायला मिळाले. अजूनही 2 बॉल या इनिंग मधले शिल्लक असतील. यावेळेस आणखीन एक हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आपण पाहिला बॅटचा बॉलचा संपर्क नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. इनकून आणखीन दबावानं प्रेशर पाहायला मिळतोय सायनाथ धुताने टीम वरती. शेवटचा बॉल इथे मात्र शिल्लक असणारे आणि शेवटच्या बॉलवर जरी का मोठा फटका आला तरी देखील चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचू शकतो सायनाथ धुताने हा संघ.
यावेळेचा आणखीन एक तोच प्रयत्न, बॅक टू बॅक इथे तिसरा डॉट बॉल पाहायला मिळतोय आणि षटक क्रमांक इथे चौथं देखील संपलाय. पहिल्या सत्राचा खेळ इथे संपलाय आणि अवघ्या 20 धावा इथे कंप्लीट केल्यात सायना दुधाने टीमनं आणि 21 धावांचा पाठला करावा लागेल वाघेरा बी टीमला. मान्यवरांचं आपण स्वागत करूयात. आदरणीय प्रल्हाद दादा निरगुडा भागेरा यांचे सत्कार करतील कमळाकर दादा निरगुडा केबाळे यांच्या हस्ते. चला मी विनंती करतो पाहुण्यांना की आपण व्यासपीठावरती येऊन आमचा सत्कार स्वीकारावा. प्रल्हाद दादा निरगुडा भागेरा यांचं खऱ्या अर्थानं एक प्रेमल शाल पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह या रीतीने या स्पर्धेतील गोड आठवण म्हणून खऱ्या अर्थानं त्याचं स्वागत केलं जातोय. आपण पाहतोय आई एकविरा क्रिकेट संघ केबाळे व ग्रामस्थ मंडळ आमदार चषक 2025 आणि या आमदार चषकातील या स्पर्धेतील हा दुसरा दिवस. चला यापुढचा सामना मी विनंती करतो वाजापूर 3D आणि दैसर बी या दोन्ही संघनायकांना जर आमचा आवाज पोहोचत असेल तर या टचविन साठी. पहा वाजापूर 3D आणि दैसर बी या दोन्ही संघांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे टचविन करण्यासाठी. आजच्या दिवसातील आपण पाहिला तर दुसरा सामना आपल्या भेटीस येईल. चला 24 बॉल आणि अवघ्या आपण पाहिला तर 21 धावांची गरज असणार आहे वाघेरा बी टीमला. सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होती. बबलू आणि नितीन इथून लो स्कोरिंगचा सामना पाहायला मिळेल. पहिला सामना आपल्या भेटीस आला सायना धुधन यांना त्याच्या विपक्ष वाघेरा बी या दोन संघादरम्यान आणि पहिल्या सत्राचा खेळ इथे संपला. अवघ्या आपण पाहिला तर सायना धुधन संघाने 20 धावा जमा केल्या आणि तिथून मात्र 21 धावांचा टार्गेट सेट केलाय वाघेरा बी टीम समोर. आदरणीय बाळराम पारधी केबाळे हे देखील आमच्या सोबत व्यासपीठावरती जोडले गेले. त्याचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. पाच सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. स्ट्राईक वन आपण पाहिला तर बबलू आणि नॉन स्ट्राईक एंडला नितीन अशी जोडी वाघेरा बी संघाकडनं 21 धावांचा पाठला करावा लागेल या जोडीला आणि तिथून मात्र 24 बॉल 21 धावांचं समीकरण. गोलंदाजी ट्रॅकवरती पिबनचं पहिले स्टॅप फेकण्यासाठी किसनला आपण पाहतोय. पहा या पुढचा सामना मी विनंती करतो दहीसर बी आणि वाजापूर 3D या दोन्ही संघांनी यायचा आहे. पंचाचा ग्रीन सिग्नल आहे गेम ऑन. पहिला बॉल थोडासा कट करण्याचा प्रयत्न झाला होता तिथे मात्र पंचांकडे दाब परंतु पंच इथे मात्र नाकार करत असताना डॉट बॉलचे सांगता पाहायला मिळाल्या. 21 धावांचा पाठला पटला तर एकानं दुहेरी धावाने देखील इथे सामना फिनिश होऊ शकतो. परंतु इथे वेगळा प्रयत्न झाला होता फलंदाज बबलूचा आणि तिथून मात्र डॉट बॉल पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी सुरुवात देखील झाली किसनच्या माध्यमातून डॉट बॉलच्या सह्यानं. यावेळेस आणखीन एक खोला टाकण्याचा प्रयत्न त्यावरती मात्र आक्रमण परंतु तिथे हलक्या हातानं सन्मान दिला. एक सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. सिंगलच्या सह्यानं श्रीगणेश झालाय वाघेरा बी संघाचा. एका धाब्याने इथे मात्र संघाचं खातं ओपन झालंय. या पद्धतीने खऱ्या अर्थानं
ताकदीचा नाहीये तर युक्तीचा देखील वापर करावा लागेल वाघेरा बी संघाच्या फलंदाजांना आणि तिथून मात्र सामना जिंकावा लागेल. परंतु 21 धावा इथे देखील आपण म्हटलं साईनाथ धोतानी टीम मध्ये देखील चांगले गोलंदाज असणार आहेत. पुढे एकदा गोलंदाज जोडतोय. नेक्स्ट बॉल यावेळीचा बॉल आपण पाहिला तर नितीनसाठी यावेळेस मात्र कट केलाय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं शत्रक्षक तिथे असणारे त्याला मिस करत असताना बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर वन बाउन्स हा येतोय नितीनच्या बॅटमध्ये चौकार. थ्रीडी या दोन संघाला आपल्याला शेवटचा कॉल असणार आहे. आपण टचविनसाठी यायचं आहे. पहा इथे चौकार आलं चौकारच्या मदतीने 5 धावा इथे थोडस सरकून करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा झाला होता परंतु बॅटचा ना बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाले 5 धावा अत्यंत स्कोरवरती लागल्यात. इथून आपण पाहिलं तर 5.5च्या सरासरीने धावा जमा कराव्या लागतील आणि तोच टार्गेट देखील इथे सेट करण्याचा प्रयत्न वगैरे बी संघाच्या फलंदाजाकडनं पाहायला मिळतोय. यावेळेचा आणखीन एक सरकून खेळण्याचा प्रयत्न तिथे मात्र डीप बॅकवर्ड फ्लॅग मध्ये क्षेत्ररक्षक असणार आहे त्याच्याकडनं थोडीशी चुकी झाली आणि इथे 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्यात. एक धाव इथून मात्र वाचवावी लागेल साईनाथ धोतानी टीमला. खऱ्या अर्थानं पाहिला तर लो स्कोरिंगचा सामना आपल्या भेटी झालाय. इथून मात्र मोठा प्रहार इथून मात्र बॅटचा स्पेस खोलत असताना क्षेत्ररक्षक तिथे धावतोय परंतु त्याला इथे नो मॅच स्लॅट मध्ये चढू आदळला. एक सिंगल इथे कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न आणि इथे आपण बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न इथे मात्र थू मॅम 2 धाव्यांवरती मात्र समाधान मानलंय. 16 धाव्याने आपण विचार केला. पंचाचा इशारा देखील आलाय. षटक क्रमांक इथे पहिला संपलाय आणि 9 धावा स्कोर वरती लागल्यात. 3 धावा का पंच या 3 ओके 3 धावा या ओके 10 धावा स्कोर वरती लागल्यात. पहिलं षटक इथे संपलाय आणि आपण विचार केला अजूनही 18 बॉल आणि 11 धाव्यांची गरज. लाड लाड कारण थोडस सोपं झालंय वागेरा बी टीम साठी. 18 बॉल आणि 11 धाव्यांची गरज. पहिल्या ओव्हर मध्ये अवघ्या 10 धावा खर्च केल्यात आणि तिथून मात्र थोडस दडपणानं प्रेशर पाहायला मिळतंय साईनाथ धोतानी टीम वरती. यावेळचा बॉल आपण पाहिला कट केलाय तिथे मात्र विकेट किपर बीट झालाय. मागच्या दिशेने बॉल विसावलाय जाईल सीमा पार हा देखील येतोय. आपण पाहिला बाबुलीच्या बॅट मध्ये चौकार. समीकरण सोपं झाले. 17 बॉल 7 ची गरज. लोवर फुल टॉस बॉल डीप बॅकवर्ड फाईन लेग मध्ये जाईल सीमा पार. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय. नो बॉल नसणारे. इथून 4 धावा आणखी मिळतील वगैरे बी टीमला आणि आता मात्र सामना आपण पाहिला तर एकतर्फा होत असताना 18 धावा स्कोरवरती लागल्यात. 16 बॉल आणि 3 धावांची गरज. एक लो स्कोरिंगचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 16 बॉल आणि अवघ्या 3 धावांची गरज. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये स्विच करण्याचा प्रयत्न आणि त्यावरती आक्रमण चढवलंय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा विनिंग षटकार येतोय नितीनच्या बॅट मध्ये आणि इथे पहिला सामना जिंकलाय वागेरा बी संघानं.
सामना मी पुन्हा एकदा कॉल करतोय. वागेरा दैसर बी आणि वाजापूर थेडे या दोन संघाने टचविन साठी यायचं आहे. शेवटचा पुकार असणार आहे. आणि वागेरा बी संघ आपण कुठे जाऊ नका. लगेचच जर दुसरा सामना झाला तर लगेचच विनर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना खेळला जाईल. त्यामुळे आपल्याला विनंती असणार आहे वागेरा बी संघ आपण कुठे जायचं नाहीये. चौधरी वागेरा यांनी अतिथी मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. त्यांना देखील आम्ही विनंती करतो. आदरणीय गुरुनाथ दादा चौधरी दोन्ही संघाचा जरी का एखादा जरी प्रतिनिधी आला असेल तर आमच्यापर्यंत पोहोचवा. अन्यथा आपल्याला 3 षटकांचा सामना खेळावा लागेल.